मंडळी नमस्कार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रत आणि सण उत्सवाचे आपले एक वेगळेच महत्व असते. अशातच व्रत व सण उत्सवापैकी एक व्रत आहे वटपौर्णिमेचे व्रत. हे व्रत हिंदू धर्मातील खास पर्व मानले जाते. मंडळी, यावर्षी हा सण येत्या 29 जूनला सोमवारी आहे. वट सावित्री दिवशी श्री विष्णू आणि माता राणी लक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते. या दिवशी सुवासीन महिला 16 शृंगाराने सजून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या मनोकामनेसाठी व्रत ठेवतात आणि वट वृक्षाची पूजा करतात. वेद पुराणांच्या अनुसार वट वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास आहे. या वृक्षाखाली बसून पूजा व व्रत कथेला ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मंडळी, भगवान गौतम बुद्धांना याच वट वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती. तसेच वट वृक्षाला ज्ञान, समस्या निवारण आणि दीर्घायुष्याचे पूरक मानले गेलेले आहे. मान्यता अशी आहे की हे व्रत सुवासीन महिलांसाठी खूपच जास्त महत्वपूर्ण असते. जी सुवासीन स्त्री वट सावित्रीचे हे व्रत करते आणि वट सावित्रीची पूजा करते, त्या स्त्रीला अखंड सौभाग्याचे फळ मिळते आणि त्याचे सर्व कष्ट दूर होतात. मंडळी, एवढेच नव्हे तर वट सावित्रीचे व्रत ठेवल्याने पती पत्नीमध्ये आपसातील प्रेम वाढते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवाही कायमचा बनवून राहतो. बोलले जाते की वट वृक्षामध्ये प्रत्येक रोगांचा नाश करण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवशी वट वृक्षाच्या पूजेतील विशेष महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी कोणीही सुवासीन महिला जर हे व्रत करते तर तिच्या घरामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू तसेच लक्ष्मीचे आगमन होते. तिचा पती मालामाल होतो, त्याचे आयुष्य वाढते, दोघांनाही कोणाची नजर लागत नाही. मंडळी, वट सावित्रीच्या दिवशी सुवासीन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. या दिवशी सुवासीन महिला वट वृक्षाची विधिविधानाने पूजा करतात. वट वृक्षाची ही पूजा दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य देण्याच्या सोबतच हर एक प्रकारचे क्लेश, कलह आणि संतापांचा नाश करणारी मानली जाते. बोलले जाते की याच दिवशी सावित्री मातेने आपला पती सत्यवानाचा प्राण साक्षात यमराजांकडून पुन्हा माघारी मागून घेतला होता आणि तेव्हापासूनच सुवासीन स्त्रिया आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी या व्रतास करतात. मंडळी, वट सावित्रीच्या पावन पर्वात तुम्हाला मी उपाय सांगणार आहे आणि कोणत्या त्या अशा चुका आहेत ज्यांना तुम्ही अजिबात करता कामा नये. कोणत्या महिलेने ही पूजा करू नये, तसेच हे व्रत सुद्धा ठेवता कामा नये. पूजा करतेवेळी कोणती चूक करू नये, सावित्री देवीला काय अर्पण करावे आणि काय अर्पण करू नये. त्याचसोबत या दिवशी वट सावित्रीच्या पूजेमध्ये असे कपडे चुकून सुद्धा घालू नका. याने पतीचे आयुष्य कमी होते, अकालीन मृत्यूचे कायम सावट बनून राहते. ज्या महिला आपल्या पतीवर खूपच प्रेम करतात तसेच त्यांची निश्चित खुशी व सुख समृद्धी प्रगती इच्छितात, त्याच महिला या वट सावित्रीचे व्रत करतात. मंडळी, या व्रतामध्ये जोपर्यंत या व्रताचे पारण होत नाही तोपर्यंत अन्नाला पाहून तुमची जीभ लबलबता कामा नये, तुमच्या तोंडाला पाणी सुटता कामा नये. याने तुमचे व्रत सुटले जाते, सावित्री माता क्रोधित होते. जोपर्यंत व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनामध्ये जेवणाप्रती कोणत्याही हव्यास किंवा लालसा ठेवू नये. शास्त्रांच्या अनुसार सांगण्यात येते की हे व्रत विधिविधानाने केल्यास पती पत्नीमध्ये अत्याधिक प्रेम व संबंध वाढून जातात. मंडळी, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये या वटपौर्णिमेचे महत्व खूपच जास्त आहे आणि एवढेच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या भारतीय महिलाही आपल्या पतीसाठी वट सावित्रीचे हे व्रत अवश्य ठेवतात. त्यामुळे हे फक्त एक व्रत नसून यामध्ये आपल्या पतीच्या प्रती प्रेम ही दडलेली असते. परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे वट सावित्रीच्या पूजेमध्ये त्या अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्यांचा समावेश करू नये, तसेच व्रत पौर्णिमेच्या दिवशी त्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यांना स्त्रियांनी चुकूनही करता कामा नये, नाहीतर तुमचे व्रत मोडले जाईल आणि तुम्हाला भयंकर घोर पाप लागेल. या तर मग सुरुवात करूयात. मंडळी, यात पहिल्या नंबरला येते. तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला मी इथे सांगू इच्छितोय की हे व्रत पतीसाठी केले जाते, त्यामुळे तुम्ही 16 शृंगाराने या दिवशी अवश्य सजावे. नंबर 2, वट सावित्री व्रतामध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकून सुद्धा घालू नये. अशामध्ये हा काळा रंग नकारात्मकतेचा स्रोत आहे, त्यामुळे यास अशुभ मानले जाते. यासोबतच वट सावित्रीच्या व्रतामध्ये सफेद रंगाचे कपडे अजिबात घालू नये. सुवासीन महिलांसाठी सफेद कपड्यांना त्यांच्यासाठी विधवा असण्याचे स्वरूप मानले जाते. या दिवशी तुम्हाला लाल वस्त्रे घातली पाहिजेत, ज्याने सावित्री माता प्रसन्न होते आणि तुम्हाला अखंड सौभाग्यवतीचे वरदानही देते. नंबर 3, या दिवशी जेवढी जास्त होईल तेवढी शृंगारी वस्तू इत्यादींचे दान करा. असे केल्याने तुमच्या पतीवर कधी कोणते वाईट कष्ट येणार नाहीत व माता राणी सावित्री सोबत श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होते. परंतु हे लक्षात असू द्या की स्वतःचे वापरातील शृंगाराचे सामान दान करू नये. तुम्ही बाहेरून नवीन खरेदी करूनच ते सामान दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही. नंबर 4, शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते की
वट सावित्रीच्या व्रतामध्ये व्रतधारकाला मिठाचे सेवन करता कामा नये. घरातील कोणत्याही व्यक्तीने मांस, मटण, दारूचे सेवन करता कामा नये. या दिवशी लैंगिक सहवासही करता कामा नये. शारीरिक संबंधही दूर ठेवावेत. मुखातून वाईट अपशब्दही बोलू नयेत. वट सावित्री दिवशी सुवासीन महिलेने उशिरापर्यंत झोपून राहता कामा नये. याने घोर पाप लागते. याने पतीचे आयुष्यही कमी होते. तथापि यावेळी तुम्ही सकाळी सूर्य उदय होण्यापूर्वी आवर्जून उठावे. याने सावित्री माता प्रसन्न होते. नंबर 5, शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते की कमीत कमी व्रत तसंच कडवा चौथवाल्या दिवशी तुम्ही आपल्या पतीसाठी जे व्रत ठेवले आहे त्या दिवशी तुम्ही जेवढे जास्त होईल आपल्या कपाळी भांगामध्ये हे कुंकू थोडे भरलेले व लांबच ठेवावे. याने पतीचे आयुष्य वाढते आणि तुमच्या सुंदरतेवरही माता राणी अत्यंत प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्यवतीचे वरदान देते. वट सावित्री दिवशी एका विवाहित स्त्रीला आपल्या कपाळी भांगामध्ये जास्तीत जास्त भरलेले कुंकू लावले पाहिजे. कमी भांग भरल्याने पतीचे आयुष्य कमी होते. नंबर 6, वट सावित्री दिवशी लाल फुले अर्पण केली पाहिजेत. लाल फुले अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी बनून राहते आणि सावित्री माता प्रसन्न होते. मंडळी, लाल फुलास प्रेमाचे प्रतीक मानले जाते आणि हे लाल फूल लक्ष्मी मातेलाही अत्यंत अतिप्रिय आहे. नंबर 7, मंडळी, वट सावित्री दिवशी घरामध्ये गोड पदार्थ अवश्य बनवावेत आणि याचा प्रसादही दाखवला पाहिजे. नंबर 8, सर्वसाधारण मामूली व्रत समजून या वट सावित्री दिवशी शक्यतो महिला ब्युटी पार्लरला जाऊन आपल्या केसांना कापून घेतात, ज्याने घोर पाप लागते. असे केल्याने पतीचा पुढील भविष्यात फारच लवकर अकालीन मृत्यू होण्याची संभावना बनून राहते. आपल्या लांब केसांना वट सावित्री दिवशी कोणत्याही महिलेने कापता कामा नये. त्याने सावित्री माता क्रोधित होते. त्याचसोबत यास अत्यंत अशुभ मानले जाते. नंबर 9, वट सावित्री दिवशी तुम्ही कोणत्याही खंडित, तडा किंवा चीर गेलेल्या वस्तूचा वापर करू नये. कोणत्याही तुटक्या फुटक्या वस्तूला अजिबात वापरू नये. जेव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये बांगड्या घालाल तेव्हा हे तपासून पहा की त्या बांगड्या निळ्या, काळ्या अथवा तडा गेलेल्या नसाव्यात. अशा बांगड्या हातात भरू नयेत. घोर पाप लागते आणि व्रतही मोडते. नंबर 10, मंडळी, या दिवशी गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यास अजिबात विसरू नका, नाहीतर तुमचे व्रत पूर्ण मानले जाणार नाही. गळ्यामध्ये मंगळसूत्र अवश्य आवर्जून असले पाहिजे. मंडळी, आता जाणून घेऊयात की त्या अशा कोणत्या 3 महिला आहेत ज्यांना हे वट सावित्रीचे व्रत चुकून सुद्धा ठेवता कामा नये, अन्यथा घोर पाप लागते, ज्याने पतीवर संकट बनून राहते. तुम्ही लोक अशी अजिबात चूक करू नका, नाहीतर तुम्ही तुमच्या पतीपासून वंचित राहू शकता. तुम्हाला दुर्भाग्य येऊ शकते. सावित्री माता तुमच्यावर नाराज होऊ शकते. या तर मग हे सुद्धा जाणून घेऊयात. नंबर 1, जर तुमच्या मनामध्ये आपल्या पतीविषयी आठवण न राहता कोणा अन्य गैरपुरुषाचा विचार येतो तर हे तुमच्या चारित्र्यासाठी चांगले मानले जात नाही. खरे पाहता अशामध्ये तुम्ही पापाचे भागीदार आहात. आचार्य सांगतात की एक चांगला जीवनसाथी तोच आहे ज्याचे मन या गोष्टींपासून पवित्र राहत असेल आणि आपल्या पतीवर प्रेम करेल. नेहमी या गोष्टीचे ध्यान ठेवा की सच्चे जोडीदार, प्रेमी हे स्वर्गातच मिळतात आणि कायम जन्मोजन्मांतर नेहमी एकसाथ राहतात आणि हेच आहे विधीचे विधान. नंबर 2, वट सावित्रीचे व्रत गर्भवती महिलांसाठी खूपच कष्टदायी ठरू शकते. यावेळी व्रत ठेवल्याने गर्भवती महिलेला बऱ्याच समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तुम्हाला सांगू इच्छितोय की शास्त्रांमध्ये असे काही लिहिलेले नाही की कोणी गर्भवती महिला वट सावित्रीचे व्रत करू शकत नाही. परंतु जर तुमच्यामध्ये कमजोरी खूपच जास्त असेल किंवा मग तुम्ही या व्रताची पाळणूक अशा वेळी करू शकत नाही आहात तर तुम्ही हे वट सावित्रीचे व्रत ठेवू नका. कारण की अशा वेळी कोणत्याही व्रतास ठेवणे हे तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी असुरक्षित राहू शकते. त्यामुळे हे व्रत ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. नंबर 3, शास्त्रांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की काही असे नियम आहेत जिथे पती पत्नींचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जसे की 7 पेऱ्या घेतल्याशिवाय काही कामे होऊ शकत नाही आणि त्यामध्ये वट सावित्रीचा सण मुख्य रूपात समाविष्ट आहे. त्यामुळे आपण सांगू इच्छितोय की जी जोडपी विधिवत 7 पेऱ्या घेतल्याशिवाय एकत्र राहत असतात तर यास अशुभ मानले जाते. अशी नाती वट सावित्रीचे व्रत ठेवण्यासाठी सक्षम असत नाहीत, तर उलट अशी नाती अशुभ असण्यासोबतच भयंकर कलंकित मानली जातात. नंबर 4, पती पत्नींमध्ये जर बऱ्याच कालावधीपासून भांडण, क्लेश कलह होत असतील आणि ही बाब डायव्होर्स पर्यंत वाढलेली असेल तर अशा वेळी वट सावित्रीचे व्रत तुम्ही ठेवू नका. बऱ्याच कालावधीपासूनचा पती पत्नींमधील दुरावा आणि एकमेकांमधील राग व द्वेष वाढणे हे वट सावित्रीचे व्रत ठेवल्याने पापाचे भागीदार तर बनतेच, त्याचसोबत हे व्रतही खंडित होते. सावित्री माता क्रोधित होते. त्यामुळेच आधी भांडण व क्लेश संपवा, नंतरच व्रताचे पालन करावे, कारण की हे व्रत प्रेम संबंधाचे प्रतीक आहे. मंडळी, आता शेवटची महत्वपूर्ण माहिती सांगण्यात जातोय, लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही वट सावित्री दिवशी हा उपाय करता तर समजून जा की तुमच्या पतीचे आयुष्य दीर्घायू होण्यापासून तसेच घरामध्ये धनलक्ष्मी येण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.
जर तुम्ही वट सावित्री दिवशी हा उपाय केला नाही तर समजून जा की तुम्हाला कोणतेही फळ प्राप्त होणार नाही, कारण हा एक शास्त्रीय उपाय आहे मंडळी, आणि हा उपाय प्रत्येक सुवासिनीला केला पाहिजे. या तर मग जाणून घेऊयात. मंडळी, प्रत्येक सुवासिनी स्त्री तसेच देवी मातेचा मुख्य शृंगार ती म्हणजे टिकली बिंदी आहे. ही बिंदी सुवासिनी स्त्रीचा मुख्य शृंगार मानली जाते आणि याच्यामध्ये कष्टांना दूर करण्याची क्षमता असते आणि माता सावित्रीला ही बिंदी अतिप्रिय आहे. तर आज मी तुम्हाला या वट सावित्रीच्या दिवशी या बिंदीपासून केले जाणारे प्राचीन उपाय सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी शेवटपर्यंत अवश्य पहा. हा तुमच्या निर्धनतेला, तुमची गरिबी, तुमच्या सर्व समस्यांना चुटकीसरशी समाप्त करू शकतो. मंडळी, मी तुम्हाला जी पण माहिती सांगत असतो हे प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिलेल्या माहितीला सांगत असतो आणि या माहितीला आत्मसात करून तुम्ही तुमच्या भाग्याला बदलू शकता. तर मंडळी, कधी कधी होते काय की बरीच मेहनत केल्यानंतर सुद्धाही आपल्या जीवनामध्ये एवढ्या जास्त परेशानीच्या बाधा उत्पन्न असतात की कोणताच मार्ग आपल्याला दिसत नाही. धन दौलत बर्बाद झालेली आहे, धन येण्याचे सर्व मार्ग बंदच झालेले आहेत. तर मग मंडळी, पूर्ण श्रद्धा भावे या बिंदीसोबत हा उपाय केल्याने तुमची किस्मत बदलून जाईल, फुटके नशीबी जागून उठेल. तर यात पूर्ण दृढ विश्वास बाळगून वट सावित्री दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचे आहे आणि तिथे जाऊन 7 प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्यांना या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. म्हणजेच की माता राणी श्री धनलक्ष्मीला तुम्हाला या बिंद्या भेट करायच्या आहेत. कारण की वट सावित्री दिवशी पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मीच विराजमान राहते आणि हे कार्य केल्याने जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या, कष्टांचे भार अगदी चुटकीसरशी मिटून जातात. मंडळी, दुसरा उपाय, वट सावित्री दिवशी देवी लक्ष्मी अथवा नवदुर्गा मातेला व सावित्री मातेला टिकली, महावर, गजरे आणि लाल सिंदूर व साडी अर्पण केल्यानेही मनोकामनेची पूर्ती होते. मंडळी, तिसरा प्रयोग, हिंदू वेद पुराणांच्या अनुसार 9 वर्षापर्यंतच्या कन्या मुलींना लक्ष्मीचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे. सावित्री मातेच्या सन्मुख सांगण्यात आलेले आहे, नवदुर्गाचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे. तर 3 ते 9 वर्षांपर्यंतच्या कन्या मुलींना कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी अथवा वटसावित्रीच्या दिवशी आपल्या श्रद्धेच्या अनुसार काही दक्षिणा आणि एक बिंदी, लाल रंगाची चुनरी अथवा साडीमध्ये गुंडाळून भेट स्वरूपात दिल्यास जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा भार खूपच जास्त असेल तर तो उतरून जातो व पुढे अपार धन व सुख समृद्धीची प्राप्ती होते, इच्छांची पूर्तता होते, कोणतीही मनोकामना असो अवश्य पूर्ण होते. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष लागलेला असेल, मग तो मंगळ दोष असो, शनी दोष असो अथवा राहू दोष असो, तातडीने उतरून जातो. जीवनात सुरू असलेल्या सर्व बाधांच्या समस्यांचा अंत होतो. मंडळी, जी पण व्यक्ती वट सावित्री दिवशी हा उपाय करते तिच्यावर सावित्री माता, लक्ष्मी माता व नवदुर्गा देवी अत्यंत प्रसन्न होऊन तिच्या घराला धनधान्य व अपार सुख समृद्धीने नेहमी भरून देतात. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.